नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। आपल्या महाराष्ट्राच्या महान परंपरेशी जोडलेल्या भजनी मंडळांसाठी महाराष्ट्र सरकारने एक शानदार योजना सुरू केली आहे, जिचे नाव आहे भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेची A to Z माहिती देणार आहे। ही योजना काय आहे, याचा लाभ कोणाला मिळेल, किती अनुदान मिळेल, यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच एका व्हिडिओमध्ये मिळतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही माहिती पाहण्याआधी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी GRची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल। मित्रांनो, आपल्या गावागावात शहराशहरात भजन मंडळे भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत। याच भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक वाद्ये व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ही भांडवली अनुदान योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपयांचे भांडवली अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। या अनुदानाचा उपयोग भजनी मंडळे नवीन वाद्ये जसे की हार्मोनियम, पेटी, तबला, पखवाज, टाळ, वीणा आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी करू शकतात। ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवली जाईल, म्हणजेच जे मंडळ आधी अर्ज करेल त्यांचा विचार आधी केला जाईल। त्यामुळे अर्ज प्रक्रिया सुरू होताच वेळ न घालवता अर्ज करणे आवश्यक आहे। आता आपण पाहूया की या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल। ही कागदपत्रे आधीच तयार ठेवा, म्हणजे अर्ज करताना तुमची धावपळ होणार नाही। सर्वात आधी तुम्हाला मंडळाच्या नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असेल। तुमचे भजनी मंडळ नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे। जर धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी झाली असेल तर त्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल। दुसरे, मंडळाचे पॅन कार्ड, हे योजनेसाठी आवश्यक आहे। तिसरे, मंडळाचे बँक खाते, हे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत असावे। बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्पष्ट छायांकित प्रत, ज्यावर मंडळाचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसेल। चौथे, तुमचे मंडळ सक्रिय आहे आणि नियमित कार्यक्रम करते, हे सिद्ध करण्यासाठी गेल्या वर्षीच्या कार्यक्रमांचे फोटो किंवा व्हिडिओ जोडावे लागतील। आयोजकांकडून मिळालेले पत्र किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणेही देऊ शकता। जर हे सर्व नसेल तर ग्रामपंचायतीकडून मंडळ सक्रिय असल्याचे प्रमाणपत्र घ्या। पाचवे, मंडळाच्या सदस्यांची यादी। सहावे, जी वाद्ये किंवा साहित्य खरेदी करायचे आहे त्याचे दुकानदाराकडून घेतलेले कोटेशन, हे सुद्धा अर्जासोबत जोडावे लागेल। आता सांगितलेली ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा, कारण या योजनेचा अर्ज ऑनलाईन करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला ही सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील। आता आपण पाहूया की या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा। अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे। यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही। तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने घरबसल्या अर्ज करू शकता। सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या mahanudan.org लिंक नावाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला संस्था भजनी मंडळ नोंदणी असा पर्याय दिसेल। तिथे क्लिक करून तुम्हाला तुमच्या मंडळाची नोंदणी करायची आहे। यामध्ये मंडळाचे नाव, पत्ता, जिल्हा, तालुका आणि मोबाईल नंबर यांसारखी माहिती भरावी लागेल। नोंदणी यशस्वी झाल्यावर तुमच्या मोबाईलवर युजर ID आणि पासवर्ड येईल। त्याचा वापर करून तुम्हाला वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना या पर्यायावर क्लिक करा। तुमच्यासमोर अर्ज उघडेल। अर्जात विचारलेली सर्व माहिती, जसे की मंडळाचा तपशील, बँक खात्याची माहिती इत्यादी अचूक भरा। त्यानंतर मी वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा। सर्व माहिती भरून झाल्यावर आणि कागदपत्रे अपलोड केल्यावर अर्ज काळजीपूर्वक तपासा आणि मग सबमिट बटणावर क्लिक करा। अर्ज यशस्वीपणे सबमिट झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल, ती जपून ठेवा। या पावतीवर अर्ज क्रमांक असेल, ज्याच्या मदतीने तुम्ही वेळोवेळी तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता। आता आपण या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया। पहिले, या योजनेसाठी अर्ज करण्याची शासनाने अंतिम तारीख जाहीर केली आहे। ही अंतिम तारीख यावर्षी ऑगस्ट 23 ते 6 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे। लक्षात ठेवा, ही योजना पहिल्या येणाऱ्यास पहिले प्राधान्य या तत्वावर आहे। त्यामुळे जितक्या लवकर अर्ज कराल, अनुदान मिळण्याची शक्यता तितकी जास्त असेल। एका भजनी मंडळाला या योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळू शकतो। अर्जात कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नका, अन्यथा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र शासनाच्या भजनी मंडळ भांडवली अनुदान योजनेची संपूर्ण माहिती।
आपल्या महाराष्ट्राची भजन परंपरा पुढे नेणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळापर्यंत हा व्हिडिओ पोचावा, यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तुमच्या ओळखीचे जे कोणी भजनी मंडळ चालवत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. मित्रांनो, दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये विचारू शकता. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळू शकेल. आजसाठी एवढेच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदात रहा. धन्यवाद.